तो जो मी आलेख दाखवला होता, जे काही लोकांसमोर तुम्ही सगळ्यांसमोर जे दाखवलं होतं, फक्त झरझर 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 तुमच्या समोर फक्त मांडणार की महाराष्ट्राचं कर्तृत्व काय, महाराष्ट्राची ओळख काय. म्हणजे मी तुम्हाला आत्ता एक फक्त गोष्ट तुम्हाला मी वाचून दाखवतो. हा साधारणपणे त्याचा मराठीत भावार्थ आहे. हा फक्त भावार्थ आहे, तेवढा भावार्थ म्हणून तुम्ही फक्त बघितलं पाहिजे त्याच्याकडे. हे साधारणपणे 1904 साली रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली शिवाजी महाराजांवरची कविता आहे. कुठे बंगाल, शिवछत्रपतींचा आदर्श किंवा शिवछत्रपतींबद्दलचा प्रेम, हेवा हा कुठपर्यंत कानाकोपऱ्यापर्यंत पसरला होता. म्हणजे त्याचा अगदी सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर शिवछत्रपतींच्या वेळेला एक व्यक्ती तशी ही पूर्वेच्या बाजूला पण होती, आसाममध्ये. त्या व्यक्तीचा आदर्श हे आमचे शिवछत्रपती होते. त्या व्यक्तीचं नाव होतं लच्छितबड फुकंद. हा तिकडचा मोठा एक सेनापती होता आसाम मधला. ह्या सर्व लोकांना शिवछत्रपती माहिती आहेत, महाराष्ट्राला नाही कळले. ती टागोरांची फक्त मी तुम्हाला भावार्थ फक्त वाचून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. त्याला काही कवितेचं असं स्वरूप नाहीये.